गुड मॉर्निंग आणि सुप्रभात मित्रांनो. माझं नाव प्रनिल अरुण कारेकर, वंडरर प्रनिल या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी आलेलो आहे पापडखिंडीमध्ये असंच फिरण्यासाठी. सायकल घेऊन आलेलो आहे आज. इकडे बघाल तर तुम्ही अजून पण ओहोळ जे असतात, जे डॅममधून पाणी ओव्हरफ्लो होतं आहे ते अजून पण वाहतं आहे. आता आपण निघूया इकडून. इकडे पापडखिंड डॅमची मागची बाजू येते आणि इकडून हा रस्ता चालला आहे, तो आपल्याला घेऊन जातो फुलपाडा डॅमवर. एकदम छोटीशी पायवाट आहे दोन डोंगरांच्या मधून. जीवदानी आणि बारुंडागडाचा जो डोंगर परिसर आहे या दोघांच्या मधून एक खिंड आहे, त्याला पापडखिंड म्हणतात. हे जे फूल दिसते आपल्याला ते कारवीचं फूल आहे. त्याच्या कळ्या थोड्या वेलवेट सारख्या आहेत. इथे बहुतेक ठिकाणी आहे. ही बहुतेक कारवीचीच झाडं आहेत. लवकरच आता आपण शंकराच्या मंदिराजवळ पोचू. आता आपण पोचलेलो आहे शंकराच्या मंदिराजवळ. हे शंकराचं मंदिर. आता आपल्याला इथून सरळ जायचं आहे, जो आपल्याला घेऊन जातो पापडखिंड डॅमवर. आता आपण पोचलेलोच आहे जवळजवळ. दोन रस्ते आहेत इकडे, एक वरून जातो आणि एक खालून जातो. मी तुम्हाला खालून घेऊन जातो कारण इकडून तुम्हाला डॅम एकदम क्लिअर दिसेल. हा तो रस्ता आपण जिकडून येत होतो आणि हा आहे डॅम. एक सिविक सेन्स नावाची गोष्ट असते जी आपल्या इकडे नाही आहे. ते तुम्ही बघताच किती कचरा करून ठेवला आहे अशा ठिकाणी. हा आहे डॅम. हा जवळजवळ 1-2 महिन्यामध्ये परत पूर्ण सुकून जाईल. हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, हा जीवदानीचा डोंगर आहे. आणि हा जो पूर्ण परिसर दिसतोय तो बारुंडा देवीचा डोंगराचा परिसर आहे. आणि या दोघांच्या मधून ही पापडखिंड नावाची एक पायवाट आहे, ती जाते. आता आपण तिकडे एक प्लॅटफॉर्म आहे धरणाचा, तिकडे आपण आता जाऊ.
आता आपण प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे त्या डॅमच्या. आपण मागाशी तिकडे होतो समोर. हा बारोंडा गडाचा डोंगर आणि हा जीवदानीचा डोंगर. तिकडे मला कळस दिसत असेल जीवदानीचा. जर तुम्ही फुलपाड्याला आलात विरार स्टेशनवरून तर लास्ट स्टॉपला उतरून थोडं पुढे आलात की तुम्हाला हे पापडखिंड डॅम लागतं. या पायऱ्या आहेत डॅमसाठी. जर तुम्ही तुमची गाडी घेऊन आला असाल तर इकडून बाजूने रस्तासुद्धा आहे जो सरळ आपल्याला डॅमच्या आतमध्ये म्हणजे बारोंडा देवीच्या पायथ्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो. इथे तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेस जर आलात तर तुम्हाला इकडे खूप मस्त वाटेल. तरी आता सकाळचे 8:45 वाजलेत आणि सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरचा महिना आहे तर बऱ्यापैकी गरम होत आहे. पण वारा असल्यामुळे खूप बरं वाटतं आहे. जर त्या शंकराच्या मंदिराकडे जायचं असेल तर आता मी जसा आलो त्याच मार्गाने तुम्हाला उलट जायचं आहे. म्हणजे फुलपाडा डॅमवरून उलट चालत गेलं डावीकडून जीवदानीच्या बाजूने तर आपण त्या शिवमंदिराजवळ आणि पापडखिंडीजवळ पोचू. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.